मी विनोद कोकरे. आज आपण कार्डिओ ट्रेनिंग करणार आहे. सर्वप्रथम तो पेशंट होम वर्कआउट मध्ये आजचा माझा व्हिडिओ आहे. हाय इंटेन्स कार्डिओ ट्रेनिंग, हाय इंटेन्स कार्डिओ ट्रेनिंग आणि ॲजिलिटी लॅडर ट्रेनिंग हा माझा पेशंट आजचा होम वर्कआउट असणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना कार्डिओ माहित नाही. कार्डिओ म्हणजे काय, फक्त रनिंग. आज आपण वर्कआउट अशा पद्धतीने करणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला नो इक्विपमेंट, इथं इक्विपमेंट म्हणजे तुमची बॉडी असणार आहे, इथं मशीन मध्ये तुमची बॉडी असणार आहे. तर फंक्शनल ट्रेनिंग आणि जिम अशा वेगळ्या पद्धतीचा कन्सेप्ट असतो. जिम मध्ये आपल्याला काय माहिती आहे की सायकलिंग असतं, लिफ्टिकल असतं, ट्रेडमिल असतं. पण इथं तुम्हाला काय करायचे आहे की आपल्याला अशा ऑलिम्पिक ऍक्टिव्हिटी करायच्या की तुमच्या बॉडीने तुम्हाला स्वतःहून ते आल्या पाहिजे. फंक्शनल ट्रेनिंग आणि जिम यातला मी सर्वप्रथम तुम्हाला फरक सांगतो. जिम हा एक्सरसाइज पूर्ण एक्सरसाइजचा पाथवे तयार केलेला आहे. म्हणजे काय, समजा आपण जिम मध्ये गेलो, मशीन रेडी असतील, समजा बायसेप मारतोय आपण, उदाहरण बायसेप करताना एक्सरसाइजचा पाथवे सगळा तयार आहे. जायचं फक्त पुल करायचं आपल्याला बस. उदाहरण समजा मी चेस्ट मारतोय, चेस्ट मारताना काय होतं, मशीन रेडी आहे, मला जातोय फक्त पुश करतोय. पण तुम्हाला इथं ऍक्टिव्हिटी करताना इथं मशीन म्हणजे तुमचीच बॉडी असणार आहे. इथं मशीन म्हणजे तुम्हाला तुमची फ्लोर एक्सरसाइज करायची. ह्याची फरक काय आहे, ह्याची तुझा फायदा काय होतो फंक्शनल ट्रेनिंग करून. तर एक मी जस्ट तुम्हाला उदाहरण देतो. फंक्शनल ट्रेनिंग करताना जर ह्याच्यामध्ये फिटनेस अशा पद्धतीचा होतो, जर समजा तुम्हाला पहिल्या मजल्यावर 6व्या मजल्यापर्यंत जर एखादी वस्तू आली, उदाहरण सिलेंडर तुम्हाला आणायचं आहे, तर त्या पद्धतीचा फिटनेस तुमचा यामध्ये झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण फंक्शनल ट्रेनिंग आणि जिम असतो. फंक्शनल ट्रेनिंग मध्ये तुमचा कार्डिओव्हास्क्युलर हा एक्सरसाइज जास्त झालेला असतो. फंक्शनल ट्रेनिंग मध्ये तुमचा कोर स्ट्रेंथ, लोअर बॉडी ट्रेनिंग हे अशा पद्धतीने तुमचा मेन फोकस त्याच्यावरती असतो. तर फंक्शनल ट्रेनिंग आणि जिम हा डिफरन्स असतो. वेट ट्रेनिंग करून काय होतं, तर वेट ट्रेनिंग करून तुमच्या बोनची ताकद वाढते. लक्षात घ्या, मी सांगतोय काय की फंक्शनल ट्रेनिंग आणि जिम. तर फंक्शनल ट्रेनिंग मध्ये काय होतं आणि जिम मध्ये काय होतं, वेट ट्रेनिंग करून तुमच्या बोनची ताकद वाढते. पण वेट ट्रेनिंग करून तुमचा कार्डिओव्हास्क्युलर हा होणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला करणं गरजेचं आहे फंक्शनल ट्रेनिंग. फंक्शनल ट्रेनिंग करून तुमचा कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे तुमचा हार्टचा वर्कआउट हा होणार आहे. ह्या अशा पद्धतीने आपणच वर्कआउट काय काय करतात फंक्शनल ट्रेनिंग मध्ये. तुम्ही घरी बसून काय वर्कआउट करू शकता, स्पेसिफिक होम वर्कआउट. तुम्हाला बाहेर कुठं न जाता तुम्ही घरात बसून 45 मिनिट कसा वर्कआउट करू शकता, मी आज तुम्हाला ते वर्कआउट दाखवणार आहे. ते बघाच पाहिजे. सर्वप्रथम मी अशी एक्सरसाइज करत आहे की याच्यामध्ये तुम्हाला नो इक्विपमेंट आहे. पहिला एक्सरसाइज आपण करत आहे जम्पिंग जॅक. हा सगळ्यात सोपा एक्सरसाइज आहे. जम्पिंग जॅक हा एक्सरसाइज म्हणजे काय ते सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो. जम्पिंग जॅक करताना काय करायचं, पायाचा डिस्टन्स आणि शोल्डर एल्बो एकाच वेळी मुवमेंट झाली पाहिजे. म्हणजे करताना काय करतोय मी, एका वेळी क्लॅप. हा जम्पिंग जॅक. आपल्याला प्रत्येक सेट हा 20 या 30 रिपिटेशनचा घ्यायचा आहे. पहिला सेट आपल्याला असा घ्यायचा आहे की 20 रिपिटेशन आपल्याला या 30 रिपिटेशन. पहिला सेट करताना 30 रिपिटेशन मारायचे, दुसरा सेट करताना 20 रिपिटेशन मारायचे. जर थर्ड सेट पण तुम्ही घेत असाल तर पहिला सेट 40 काउंट घ्या, सेकंड सेट आपल्याला 30 रिपिटेशनचा पाहिजे आणि थर्ड सेट आपला 20 काउंटचा पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण पहिला एक्सरसाइज केलेला आहे जम्पिंग जॅक. हा कार्डिओसाठी बेस्ट. म्हणजे एखादा बिगिनर, आता हे जे आपण ऍक्टिव्हिटी करतो हे बिगिनर लोकांसाठी करतोय, ज्यांनी कधी जिम केली नाही. सगळ्यांनी वर्कआउट करावं, सगळ्यांनी एक्सरसाइज केली पाहिजे. का, तर तुमची इम्युनिटी पॉवर वाढली पाहिजे. घरी बसून तुमची इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल तर हे करणं गरजेचं आहे. कारण हे बेसिक एक्सरसाइज तुम्हाला करायचे. पहिला सेट परत तो दाखवतो जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅकचे 2 आता सेट मी मारलेले आहे. सेकंड सेट आपण करणार आहे हाय नी. हाय नी करताना काय करायचे, तर तुम्हाला हाय नी करताना काय करायचे, हाय नी करताना काय करायचे तुम्हाला की एक डिस्टन्स तुम्हाला मेंटेन करायचे. काय, तर पायानंतर तुमचं हिप विप पाहिजे तर तुमचे नी जेवढे अप करता येईल तेवढे तुम्हाला अप करायचे. म्हणजे काय, हाय नी करताना बघा, म्हणजे ब्रीथिंग ह्या तुमच्या कंटिन्यू झाल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमचे आपण सेकंड सेट घेतलेला आहे हाय नी.
हायली करताना मी काय केले, पायाचं डिस्टन्स रिपीट ठेवलेलं आहे. फर्स्ट सेकंड पायाचं अंतर रिपीट ठेवल्यानंतर रेंज ऑफ मोशन किती घ्यायची, तर तुमच्या नी हा चेस्टच्या लाईनमध्ये एकदा ट्राय करायचा. बघा हे बेसिक एक्सरसाइज आपण केलेला हायली. सेम जसं आपण मगाशी ज्या पद्धतीने आपण जंपिंग जॅक केला त्याच पद्धतीने मी आता काय केलेलं हायली. हायलीचे पण 2 ते 3 सेट रिपिटेशन 30 या 40 पहिल्या सेट घेतात. सेकंड सेट काय घेतात 20 रिपिटेशन आपल्याला घ्यायचं. जर तुमच्या रोज ऍक्टिव्हिटी चालू असेल तर तुम्हाला एवढं आहे. इथं तुमची बॉडीची फॅटनेस होणार नाही. हे तुम्हाला रोजचं तुमचं डेली वर्कआउट चालू राहिलं पाहिजे. आपलं फिटनेस मेंटेन राहिलं पाहिजे. त्याकरता आपण अशी एक्सरसाइज करतो. आता सर्वात महत्त्वाचं सगळ्यांना स्क्वॉट माहिती आहे. बेसिक सगळ्यात फॉर्म असतो स्क्वॉट. स्क्वॉट करताना मी त्या हिशोबात तुम्हाला सांगितले. स्क्वॉट करताना पायानंतर किती घ्यायचे, किती खाली बसायचे हे मी त्या हिशोबात सांगितले. थर्ड सेट आपण केले स्क्वॉट. स्क्वॉट करताना पायानंतर हिप घ्या, सॉरी शोल्डर वाइड अँड शोल्डर, चेस्ट आउट, पुश हिप बॅक. तर अशा पद्धतीने आपण स्क्वॉट हा एक्सरसाइज आज केलेला आहे. आता थर्ड आपला सेट आलेला आहे स्क्वॉट. स्क्वॉट करताना मी आता काय केलेले, जसं मी मागे 3 सेट सांगितलेले आहे, तर आपण आता स्क्वॉटचे 2 एक्सरसाइज सेट करणार आहे. पहिला राऊंड आपल्याला असं करायचं आहे की 20 रिपिटेशन तुम्हाला सेल्फ केलं पाहिजे. सेकंड सेट आपल्याला असं करायचं आहे की 50 रिपिटेशन आपल्याला मारायचे आहे, जेणेकरून आपण आपला वर्कआउट शकतो. सेकंड सेट मी घेतो स्क्वॉटचा. रिपिटेशन तुम्हाला दाखवले. जसं मी आता स्क्वॉट हा एक्सरसाइज केलेला आहे. स्क्वॉट करताना माझे वर्किंग मसल रेक्टस फिमोरियस, वॉस्टस मिडिलियस, इंटरमिडिलियस, लॅटरल हे 4 माझे वर्किंग मसल आहे. का तर स्क्वॉट करताना माझा क्वाड्रिसेप हा वर्क झाला पाहिजे. हे कधी वर्क होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. जर मी सांगा स्क्वॉट करताना एवढं खाली बसतो तर तो मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीये. काय म्हणतो मी, तो मसल तुमचा कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. कधी पण कुठलाही एक्सरसाइज करताना फुल अप रेंज ऑफ मोशन मारता म्हणजे काय, तो प्रॉपर तुम्ही खाली बसले पाहिजे, वरती आले पाहिजे, म्हणजे तुमची रेंज पूर्ण झाली पाहिजे. अशाच पद्धतीने आपण चौथा एक्सरसाइज करणार आहे तो बॅक नी. बॅक नी करताना मी एक्सरसाइज कसा करतोय बघा. दिशा व्यवस्थित ठेवले, मागं हट ठेवलेला आहे मी, माझे नी टच करायचे माझे पाय. अशा पद्धतीने आपण आता बॅकनी हा एक्सरसाइज केलेला आहे. बॅकनी एक्सरसाइज करताना आता आपण जसे मगाशी 3 सेट सांगितली, तर ह्याचे पण आपल्याला 3 सेट आपल्याला घ्यायचे आहेत. आता वरवर आपण परत तो सेट करणार आहे बॅकनी. बॅकनीच्या वर्कआउट तर काय काय होतं, परत तो एक्सरसाइज करतोय. आता मी अँगल चेंज करतो ना. कधी पण लक्षात घ्या, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळी सांगतो ब्रीदिंग. ब्रीदिंग मी प्रत्येक माझ्या सेटमध्ये ब्रीदिंग घेतो. इन एक्झेल हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की वर्कआउट करताना कंटिन्यू ब्रीदिंग घेत जावं. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत फर्स्ट जंपिंग जॅक हा एक्सरसाइज केला, सेकंड हायनी केला, थर्ड स्क्वॅट केला, फोर्थ बॅकनी केलेला. हे आपण बेसिक 4 एक्सरसाइज घेतलेले आहेत. आता बेसिक अजून आपण लास्ट सेट घेणार आहे माउंटेन क्लाइंब. माउंटेन क्लाइंब करताना कसं करायचे, काय करायचे, माउंटेन क्लाइंब करताना तुमचे वर्किंग मसल कुठले हे मी तुम्हाला दाखवतो. माउंटेन क्लाइंब करताना काय करायचे, नॉर्मली हाताला तर व्यवस्थित आहे करताना बॉडी सगळी स्ट्रेट ठेवायची. ओके. माउंटेन क्लाइंब करताना तुमचे रेंज ऑफ मोशन किती पाहिजे, तुम्ही ट्राय करायचं जेवढं तुम्हाला तुमच्या ॲब्डोमिनलच्या पुढे तुमचा नी घेता येईल त्याचा प्रयत्न करायचा. करताना तुम्ही पूर्ण तुमची मूवमेंट ही ग्लूट्स, तुमचे ग्लूटचे मसल वर झाले पाहिजे.
ग्लूटचे आपल्याला मसल कुठले आहे? ग्लुटियस मॅक्सिमस, असिस्टल हॅमस्ट्रिंग, ग्लुटियस मीडियस, ग्लुटियस मिनिमस. हे आपले वर्किंग मसल आहे. आपण जर कोर मधनं जर आपली ताकद लावली तर कोर एक्सरसाइज पण आपल्याला तिथं वर्क होतो. कोर मधले पण मसल आपले रेक्टस ॲब्डोमिनल, ट्रान्सफर ॲब्डोमिनल, इंटरनल ऑब्लिक, एक्सटर्नल ऑब्लिक, हे आपले वर्किंग मसल आहेत. हे लक्षात घ्या. वर्कआउट दिसतं आपल्याला वर्कआउट नाही करतो, तर वर्कआउट करताना आपले मसल म्हणजे समजा मी माउंटेन क्लाइंब करतोय तर माझा मसल कुठं वर झाला पाहिजे हे मला समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आतापर्यंत आपण 4 एक्सरसाइज केल्या, आपला 5वा पुढचा प्रकार करतो आपण हाच करतोय. माउंटेन क्लाइंबचा पण आपल्याला पुढे एक्सरसाइज करायचा. अशा पद्धतीने आपण माउंटेन क्लाइंब हा एक्सरसाइज करतोय पुढे. हा झाला माउंटेन क्लाइंब, हा एक्सरसाइज माझा झाला आहे. आता आपण अशा प्रकारे नेक्स्ट आतापर्यंत आपण 5 एक्सरसाइज केलेले आहेत. फंक्शनल ट्रेनिंग मध्ये आपण काय काय केलेलं आहे? स्पेशल होम वर्कआउट मध्ये हा तुमच्या बेस्ट कार्डिओ ट्रेनिंग आहे. प्रत्येक सेट हा आपला 30 रिपिटेशन झाला आहे. 30 रिपिटेशन आपल्याला 5 सेट करायचे, जास्त आपल्याला करायचं नाही. आपण ग्रॅव्हिटी जातोय, सॉरी अगेन ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर आपण हळूहळू आपण स्टेप वाढवतोय. आता आपण हा वर्कआउट कसा करतोय? बिगिनर स्टार्ट केलं आपण. बिगिनर लोकांसाठी ज्यांनी कधी जिम का केली नसेल, ज्या लोकांना कधी फिटनेसचं माहित नसेल त्या लोकांसाठी आपण हे स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे काय, बिगिनर लोक कधी वर्कआउट करत नाही तर त्यांच्यासाठी आपण हे वर्कआउट चालू केलेलं आहे. सॉरी नेक्स्ट आपण करतोय ॲजिलिटी लॅडर ट्रेनिंग. म्हणजे काय, बरेच जणांना ॲजिलिटी लॅडर म्हणजे काय तर असे हे बॉक्स असतो, ओके, त्यांना म्हणतात हा ॲजिलिटी लॅडर. लॅडर करताना आपण काय करतो? आता तुमच्या घरात हे नसणार आहे तर तुम्हाला एक मी सोपी आयडिया सांगतो काय करायचं. आपल्या घरात चॉक असतात, चॉकनी रेश मारायचे असे दोन्ही आणि असे बॉक्स, आणि अशा बॉक्स करून दाखवायचे. आपल्या स्टेअर आपण कसे करतो स्टेअर, तर ते स्टेअर आपल्याला करायच्या. मिनिमम स्टेअर आपल्याला 12 आपले बॉक्स झाले पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने आपण ॲजिलिटी लॅडर आपल्या घरात पण तयार करू शकता. तर ॲजिलिटी लॅडर फायदा काय आहे तर मी सांगतो. फर्स्ट, जे तुम्ही ग्राउंडला बाहेर 10 ते 15 राऊंड मारता ते राऊंड मारण्यापेक्षा तुम्ही जर घरात तुमच्या अशी ॲजिलिटी लॅडर जर इक्विपमेंट तयार केलं, खूप सोपं आहे ते इक्विपमेंट तयार करणं. तर इथं तुमच्या अराउंड 45 मिनिटच्या वर्कआउटमध्ये तुमच्या 300 ते 400 तुमच्या कॅलरीज बर्न होतात 45 सेशनच्या आमध्ये. जर तुम्ही जे ग्राउंडला 10 राऊंड मारता ते 10 राऊंड इथे केले तर तुमचा खूप इफेक्टिव्ह वर्कआउट होतो. फर्स्ट, ॲजिलिटी लॅडरचे बेनिफिट काय हे मी सांगतो. ॲजिलिटी लॅडरमध्ये तुमची सर्वप्रथम होतं तुमचं काय तर ते एक्सरसाइज पूर्ण तुमचे ॲथलीट ट्रेनिंग म्हणजे फुटबॉल खेळणारे मुलं असतात, मेन फुटबॉल खेळणारे जे मुलं असतात त्यांच्यासाठी बेसिकली त्यांना लागतं काय तर ॲजिलिटी ट्रेनिंग लागतं. म्हणजे त्यांची बॉडी शपळायचा करताना त्यांना मुवमेंट कंटिन्यू झाली पाहिजे. हे अशी मुवमेंट करताना त्यांची स्पीड क्षमता जास्त वाढली पाहिजे. उदाहरण मी समोर काय देतोय, समजा समोरनं बस येते, ओके, तुमचं लक्ष नाही तर अचानक तुम्ही थांबल्यानंतर समोरनं बस येतील तर तुम्ही अचानक साईडला आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे ऍक्टिव्हिटी आपण ॲजिलिटी लॅडर मध्ये करत असतो. ॲजिलिटी लॅडर मध्ये तुमचे सगळे बॉडी वेट ट्रेनिंग आहे. इथं तुमची बॉडी ऍक्टिव्हिटी जास्त करायची. जसं मी फंक्शनल ट्रेनिंग मध्ये केले दाखवले तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी, सेम त्याच पद्धतीने तुमच्या ॲजिलिटी लॅडर मध्ये पण ऍक्टिव्हिटी तुमच्या होणार आहे. तर ॲजिलिटी लॅडर मध्ये किती आपल्याला प्रकार करायचे आहेत, कुठल्या प्रकारे फर्स्ट करतो आपण. बेसिक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठल्या कुठल्या वर्कआउट करू शकतो आपण. फर्स्ट, टो रन. तर टो रन करताना मी काय करतोय, हिल्स. मला टो रन करताना मसल कुठला वर्क होणार आहे तर इथं तुमचे पूर्ण काफचे मसल वर्किंग होणार आहे. काफ मध्ये 2 मसल आहे. हा तुमचा काफ मसल आहे. तर काफ मसल मध्ये गॅस्ट्रोनेमियस आणि सोलियस हे नावाचे 2 मसल वर्क होणार आहे. तर ॲजिलिटी लॅडर करताना
कशी करायची हे तुम्हाला मी दाखवतो. फर्स्ट टोरल आहे. टोरल करताना बघा मी काय करतोय, टोरल मूवमेंट करतो मागच्या हिच वरती स्टार्ट. अशा पद्धतीने मी आता टोरल हा एक्सरसाइज केलेला आहे. टोरल हा एक्सरसाइज करताना मी ऍक्च्युअली लॅडर मध्ये केलेला आहे. प्रत्येक सेटचा आपल्याला 6 राऊंड करायचे, मिनिमम 6 राऊंड आपल्याला हे झाले पाहिजे. टोरल मी परत दाखवतो टोरल कसे करायचे. आपण बेसिक सेट करत आहे बिगिनर माणसांसाठी. स्टार्टिंग 4 या 6 राऊंड आपण करणे गरजेचे आहे. म्हणजे प्रत्येक बॉक्स मध्ये तुमचे दोन्ही गेले पाहिजे, दोन्ही टो तुमचे तिथे आले पाहिजे. फर्स्ट झाला. सेकंड तुमचा हाय नी, जसं आपण मागाशी एकाच जागेवर उभं राहून हाय नी एक्सरसाइज केला, तोच तुम्हाला हाय नीचा एक्सरसाइज जम्प करून द्यायचा आहे. पण हे का करतोय आपण, ज्यावेळी आपण ऍजिलिटी लॅडर करतो तुमची मेंटली बॉडी किती प्रिपेअर आहे, तुम्ही किती फ्लेक्झिबल आहे. सेकंड तुमची बॉडी किती फ्लेक्झिबल आहे, तुमची बॉडी इथे किती फ्लेक्झिबल आहे. ओके, तुमची इथे बॉडी फ्लेक्झिबल असेल तर तुमच्या बॉडीची ऍजिलिटी किती आहे हे आपल्याला एकदा सगळं समजतं. सेकंड आपण करतोय हायनी. हायनी करताना मी करतोय काय बघा, प्रत्येक बॉक्स मध्ये 2 पाय टाकायचे प्रयत्न करतो. अशा पद्धतीने आपण लॅडर मध्ये सेकंड एक्सरसाइज केलेला आहे. आपण हाय नी, हाय नी हा आपण एक्सरसाइज केलेला आहे. आता आपण हाय नीचे पण सेम त्याच पद्धतीने 4 या 6 राऊंड आपण करणार आहे. थर्ड त्याच्यामध्ये येणार आहे आपला साइड हायनी. साइड हायनी करताना आपण करतोय काय की साइड हायनी करताना मुवमेंटीज होणार आहे माझी. पण मी कसं करतो ते पहिलं बघा. साइड हायनी मुवमेंट काय केली, मी प्रत्येक ब्लॉक मध्ये पाय टाकलेले आहे. सेम त्याच पद्धतीने मी इकडून करणार आहे ऍजिलिटी लॅडर. थर्ड एक्सरसाइज आपण केलेला आहे ऍजिलिटी लॅडर. ऍजिलिटी लॅडर मध्ये हा आपला होता साइड हायनी. सेम मागाशी आपण हायनी हा एक्सरसाइज केला. ओके, हायनी मध्ये मी काय केलं, पहिलं नी अप केलं फक्त. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं, फर्स्ट मी टोरल केला. सेकंड मी हायनी केला. थर्ड हायनी मध्ये मी हा सेट केलेला आहे. काय हायनी मध्येच मी साइड हायनी केलेला आहे. पुढचा प्रकार करतोय मी बोथ लेग जम्प. बोथ लेग जम्प करताना काय करतोय मी, इथं प्रत्येक एक्सरसाइज तुमचा हा टो वरती करायचा आहे. टो वरती का करायचा, तर टो वरती केल्यानंतर तुमची मुवमेंट फक्त टो वरती होती. प्रत्येक मुवमेंट तुमची सगळी टो वरती करायची. टो वरती केल्यानंतर तुमची सगळे मसल वरती होणार आहे. फक्त मेन गॅस्ट्रोनोमियस आणि सोलियस हे तुमचे 2 वर्किंग मसल तिथे जास्त असणार आहे. सेकंड आपल्याला करायचं आहे बोथ लेग जम्प. बोथ लेग जम्प करताना मी काय करतोय, आता मी जे केलेलं आहे बोथ लेग जम्प. बोथ लेग जम्प मध्ये मी करताना काय केलेलं आहे, दोन्ही माझे ग्लूट्स, माझे दोन्ही नीचे ग्लूट्स मसल हे माझे वर्किंग झाले पाहिजे. जसं मगाशी मी सांगितलं, इथं माझी मुवमेंट फास्ट होणार आहे. मी करताना इथं मुवमेंट मला फास्ट मुवमेंट करायचं आहे. ऍजिलिटी लॅडर जेवढं तुम्ही फास्ट क्विकनेस, इथं तुमचा फायदा होतो, तो क्विकनेस तुमचा वाढतो. तुमचा क्विकनेस इथं जास्त वाढला पाहिजे, फास्ट तुमचं मुवमेंट. मी परत दाखवतो कसं करायचे. म्हणजे मी काय केलं, बोथ लेग जम्प. बोथ लेग जम्प करताना मी काय केलं, दोन्ही नी एकाच वेळी बाहेर काढतोय, एकाच वेळी आतमध्ये घेतोय. मुवमेंट तुम्हाला हेच करायचंय. वर्कआउट फक्त अँगल फक्त इथं चेंज असणार आपले. अँगल चेंज आहे. पुढचा प्रकार आपल्याला करत आहे, मगाशी आपण टो रन केलं, स्ट्रेटनी केलं.
पण टोरन आपल्याला करायचे आता साईडनी तुम्हाला टोरन करायचे. कसं करतो मी पहिलं बघा. चल हे झाले साईड. अशाच प्रकारे जसे मगाशी मी तुम्हाला सांगितलं आपल्याला पर सेटचे आपल्याला 6 या 4 राऊंड आपल्याला हे करायचे. पुढचा प्रकार आपण हाच करणार साईड टोरन. त्याच्यापुढे आपल्याला करायचं आहे वन लेग जम्प. आपण बऱ्याच ठिकाणी आपण वन लेगचे वर्कआउट करतो, वन लेग स्क्वॉट करतो, वन लेग जम्प करतो, वन लेग लंजेस पण करतो आपण. तर तुम्हाला एकदम वन लेग जम्प करायची. म्हणजे कसं करते, प्रत्येक ब्लॉक मध्ये तुमचा पाय गेला पाहिजे. करताना मुवमेंट कशी करायची, परत ती काय करणार, माझा लेग चेक करून घेणार, लेग चेक करून घेणार. तर मुवमेंट लंजेस वन लेग जम्प. तर अशा पद्धतीने आपण आज हाय इंटेन्स कार्डिओ ट्रेनिंग, ॲजिलिटी लॅडर ट्रेनिंग आपण अशा पद्धतीने आपण आज हे वर्कआउट ट्रेन केलेलं आहे. तर हे वर्कआउट करण्याचा मागचा हेतू काय आहे की तुम्ही घरी बसून हाय इंटेन्स कार्डिओ करून कसा करायचा. हाय इंटेन्स कार्डिओ करून तुम्हाला मिनिमम तुमच्या 45 सेशन मध्ये आपल्या अराउंड 400 ते 500 आपल्या कॅलरीज बर्न झाल्या पाहिजे. पण जेवढ्या तुम्ही कॅलरीज बर्न करता त्याच पद्धतीने आपल्याला डाएट पण खूप महत्वाचं आहे. बरेच लोक मला पर्सनल मेसेज पण करतात की सर आम्हाला डाएट बद्दल सांगा. तर लक्षात घ्या डाएट काय असतो. एक बिगिनरसाठी डाएट काय आहे की तुम्ही ज्या दिवसभरात काय 4 चपात्या खाता एखाद्या मला किंवा 2 काय चपात्या खाता, त्या 4 चपात्या 4 रोटी तुम्हाला 24 तासात तुमचा डाएट तुमचा डेली शेड्यूल बघून, म्हणजे सकाळी लंचला एक, ब्रेकफास्टला घ्या, दुपारी एक 4-4:30 खात असेल तर खा, तर रात्री डिनरला खा. तर ह्या अशा पद्धतीने डाएट झाला पाहिजे. पण जेवढा आपण वर्कआउट करतो तेवढ्याच पद्धतीने आपला डाएट पण झाला पाहिजे. बरेच लोक मल्टीविटॅमिन घेत नसन तर मल्टीविटॅमिन घ्या. जर आपल्याला आपली बॉडी मेंटेन ठेवायची असेल, आपल्याला आपली बॉडी मेंटेन ठेवायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मल्टीविटॅमिन. तर आपल्या कोणत्याच खाण्यातून आपल्याला मल्टीविटॅमिन हे जात नाही जास्त. मल्टीविटॅमिन, विटॅमिन सी घ्या, तुमची इम्युनिटी पॉवर वाढते. विटॅमिन ई घ्या, आपली स्किन क्वालिटी चांगली होती. विटॅमिन डी घ्या, आपले कॅल्शियम चांगले वाढतात. जर कुणाला हीटची ॲलर्जी असेल, हीटचा असेल तर बी कॉम्प्लेक्सची टॅबलेट घ्या. ह्याने तुम्हाला काही साईड इफेक्ट होत नसतो. व्हे प्रोटीन स्टार्ट करा. जर तुम्हाला व्हे प्रोटीन पण बऱ्याच लोकांना डाऊट आहे बऱ्याच लोकांना की व्हे प्रोटीन घेऊन साईड इफेक्ट होतात, पण कधीच साईड इफेक्ट होत नसतो व्हे प्रोटीननी. लक्षात घ्या व्हे प्रोटीन हे खूप महत्त्वाचं असतं. जसं आपण जर कुणाला मिल्कचा प्रॉब्लेम असेल, कुणाला जर मिल्कचा प्रॉब्लेम असेल तर त्याने प्रोटीन घेऊ नका. स्टार्ट काय करा, व्हे घ्या. व्हे घेऊन तुमची बॉडी डेव्हलपमेंट करणार आहे, तुमची ग्रोथ नाही करणार. सप्लिमेंट म्हणजे काय हे बऱ्याच जणांना अजून पण माहीत नाही. सप्लिमेंट का घ्यायच्या हेच लोकांना अजून कन्सेप्ट नाही की सप्लिमेंट घेऊन काय की आपली बॉडी होती. असं नाही. तुम्हाला जे रोजच्या इथून मिळत नाही, आपल्याला चिकन मधनं मिळत नाही, एग मधनं मिळत नाही, फिश मधनं मिळत नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला रोजच्या डेली शेड्यूल मधनं आपल्याला प्रोटीन सोर्स मिळाला पाहिजे. याकरता डाएट पण खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे. जेवढा आपण वर्कआउट करतो त्याच पद्धतीने आपण डाएट पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो. नेक्स्ट सेशन आपण अशाच पद्धतीने एन्जॉय करू. थँक्यू सो मच. गुड नाईट.